नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, BPCL भरती निघालेली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती आहे 2026 ची. चांगली अपॉर्च्युनिटी यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, जी की तुमची पदं आहे टीम लीडर, कंपनी सेक्रेटरी, हेड सेल्स, टेक्निकल ऑफिसर आणि साइट मॅनेजर असे मल्टिपल अशी इथं पोस्टिंगमध्ये आपल्या जागा आहे. टोटल इथं 55 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी BE, BTech किंवा आपला डिप्लोमा झालेला असेल, पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झालेली असेल, PhD झालेली असेल, MSc झालेली असेल, CA झालेलं असाल आणि ग्रॅज्युएट डिग्री असाल सगळ्यांसाठीची सुवर्ण संधी आहे. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पगार काय असणार आहे, कोणती पदे आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, ओके. फॉर्म कसा अप्लाय करायचा, शेवटची दिनांक काय आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या Instagram ID, टेलिग्राम चॅनल, WhatsApp आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता जी जागा निघालेली मित्रांनो, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती जाहीर झालेली रिक्वायरमेंट जी आहे एक्सपिरियन्स प्रोफेशनलसाठीच वॅकन्सी आहे. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स त्यांच्यासाठी तर चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे. आता ग्लोबली 500 कंपनी यांच्या आहे. भारत पेट्रोलियमच्या 500 कंपनी तर ऑइल मेकिंग कंपनी आहे, जी की सगळ्यांना माहिती आहे. या कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आपल्याला आलेली आहे. आता इथं संपूर्ण आता तुम्हाला सांगितलेले फ्युल स्टेशन किती, त्यांचे LPG स्टेशन किती आहे, त्याच्यानंतर चार्जिंग स्टेशन किती आहे, तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. LPG, CNG पंप, ओके, फ्युल पंप. त्याच्यानंतर इथं आता पुढे गेल्यानंतर आता बघूया आपण आता झोन वाईज व्हॅकन्सी आलेली आहे, जे की तुम्हाला मी सांगणार आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत, जे की तुमचे फॉर्म चालू झालेले आहे 31 मे 2026 पासून, तर शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची 20 जून 2026 पर्यंत. आता याच्यामध्ये दिलेले आहे प्रोफाईल ऑफिसरची आहे, याच्यामध्ये सगळ्यासाठी सुवर्ण संधी आहे. ओके, याच्यात भारत पेट्रोलियमकडून लिमिटेडकडून कंपनी सेक्रेटरी, फायनान्स, त्याच्यानंतर पेट्रोकेमिकल्स, वे साईड ॲडजस्टमेंट्स म्हणजे इथं मॅनेजर, साइट मॅनेजरसाठी व्हॅकन्सी आहे. ओके. असे तर बरेचसे आपल्याला पदं बघायला मिळत आहेत. ओके. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर याचा पुरा कॉन्टॅक्ट दिलेला आहे, म्हणजे इथं पूर्ण सांगितलेलं आहे माहितीसाठी. पूर्ण आपल्याला चार्ट याच्यात देण्यात आलेला आहे. ओके. तुम्ही हा बघू पण शकता. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपण आता बघू भारत पेट्रोलियमकडून जी भरती आलेली त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आता पदं कोणती ते बघू. सगळ्यात पहिलं पद आहे टीम मेंबर आणि टीम लीडर. दोघं पदं एकच आहे. ओके. याच्यामध्ये बघू शकता आता क्वालिफिकेशन दिलेली आहे, जी की आपण जाणून घेऊ. बॅचलर डिग्री आपली झालेली असेल BE, BTechमध्ये 60% तर आपण अप्लाय करू शकता. जर आपण SC, ST कॅटेगरीत असाल तर PWDमध्ये असाल 50% डिग्री झालेली असेल तरी पण अप्लाय करू शकता किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झाली असेल जिओ सायन्समध्ये, जिओलॉजी ॲप्लिकेबल, ओके. त्यासाठी याच्यात 50% जर तुम्ही पास असाल 60% ओपन कॅटेगरी, 50% SC, ST कॅटेगरीला असणार आहे यामध्ये पण. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे की अँड चॅलेंजेस आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण कामाबद्दल माहिती दिलेली आहे, ती जाणून घ्यायची, वाचून घ्या आपण एकदा, जेणेकरून आपल्याला जर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन वगैरे केले तर आपल्याला माहिती हवी. ओके. त्याच्यानंतरचा जो याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला, जो की काउंटिंग डेट आहे 1/4/2026 चा. यामध्ये आपल्याला 10 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. पोस्ट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 10 वर्षाचा असणार आहे. 5 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे याच्यामध्ये रिलेव्हंट मॅनेजमेंटचा. ओके. आता याच्या संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, की स्किलबद्दल हे आपण जाणून घ्या, वाचून घ्या. आता अपर एज लिमिट दिलेली आहे. एज लिमिट जर बघायला गेलं तर 50 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो त्यामध्ये. ओके. SC, ST, PWD असेल तर 5 वर्षापासून 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. 2 व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. 2 नंबरचं पद आहे टीम मेंबर असिस्टंट मॅनेजरचं पद आहे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर BE, BTech वालेच अप्लाय करू शकतात. 60% असले पाहिजे ओपनला, SC, STला 50% आणि PWDला पण. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झालेली असेल इंजिनिअरिंग, MBA, PGDM तरीही पण तुम्ही याच्यात अप्लाय करू शकता. की अँड चॅलेंजेस दिलेले याच्यामध्ये तुम्ही हे चॅलेंजेस वाचू शकता नंतरून. ओके. त्याच्यानंतर जर पुढे बघायला गेलं या पदामध्ये तर वर्क एक्सपिरियन्स दिलेला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याकडे असाल तर आपण या पदासाठी इलिजिबल आहात. ओके. आता गुड आपल्याला नॉलेज वगैरे पाहिजे या फील्डमधलं सगळं. ओके. एज लिमिट दिलेली आहे याच्यामध्ये पण 50 वर्षापर्यंत. SC, ST, PWD एक सर्व्हिसना 55 वर्ष. याच्यात 2 व्हॅकन्सी आपल्याला पण बघायला मिळत आहेत. त्यानंतरचं पद आहे टीम मेंबर दिलेलं आहे.
जे की असणार आहे आपल्याला रिझर्वायर इंजिनिअरिंगसाठीच्या व्हॅकन्सी आहेत, जे की बी.टेक वाले अप्लाय करू शकतात 60% आणि अ, मागासवर्गीयांना 50% लागणार आहे. त्याच्यात पण की चॅलेंज वगैरे आपल्याला देण्यात आलेलं आहे, की तुम्ही वाचू शकतात. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये पण लागणार आहेत आणि यामध्ये टोटल आपल्याला 34 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. कॅटेगरीवाल्यांसाठी सूट आहे. यात एक व्हॅकन्सी बघायला मिळते. कंपनी सेक्रेटरीसाठीच व्हॅकन्सी आहे, जी की तुम्हाला कंपनी सेक्रेटरीसाठी टीम लीडर आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहे. कंपनी सेक्रेटरी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया हे आपला झालेलं पाहिजे. CST आपला झालेला असेल तर आपण अप्लाय करू शकता. ओके. याच्यासाठी की चॅलेंजेस दिलेले आहे आणि आपल्याला याच्यात वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे. 18 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये लागणार आहे. तरी आता तेव्हाच आपण याच्यात अप्लाय करू शकतो. 18 वर्ष जर एक्सपिरियन्स असेल, याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे 46 वर्षापर्यंत एज लिमिट आपली असेल तर आपण अप्लाय करू शकतात. यामध्ये आपल्याला 2 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतरचं पद आहे कंपनी सेक्रेटरी टीम मेंबरचं याच्यामध्ये दिलेलं आहे. जे की सेम तसंच आहे, पण याच्यात मध्ये कंपनी सेक्रेटरी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी ऑफ सेक्रेटरीसाठी याच्यामध्ये पण जेव्हा काम त्याचे सेम आहे. याच्यात एक्सपिरियन्स फक्त कमी लागणार आहे. जे की असणार आहे 2 वर्षाचा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये लागणार आहे. आपल्याला की स्किल दिलेली आहे संपूर्ण माहिती आणि याच्यात अपर एज लिमिट दिलेली आहे 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. याच्यात 2 व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळत आहे. फायनान्ससाठीच्या व्हॅकन्सी आहे. फायनान्समध्ये जर बघायला गेले आपण तर टीम मेंबर अँड टीम लीडर फायनान्ससाठी अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये दिलेली आहे CA फायनल एक्झामिनेशन आपण केलेली असेल तर क्लिअरन्स फर्स्ट अटेम्प्टमध्ये तर आपण अप्लाय करतो 55% SC/ST 50% आणि PWDला पण 50% आहे. ओके. तेव्हाच आपण यामध्ये अप्लाय करू शकतो. की चॅलेंजेस वगैरे दिलेले आहे. 14 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे यामध्ये आणि आपल्याला याच्यात 50 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. कॅटेगरीवाला 5 वर्ष सूट आहे. टोटल इथं 15 व्हॅकन्सी बघायला आपल्याला मिळत आहे. त्याच्यानंतरचं आपलं पोझिशन आहे आपली हेड सेल्ससाठी असणार आहे. याच्यामध्ये पण बॅचलर डिग्री लागणार आहे. बी.टेक वाले अप्लाय करू शकता 60% मागासवर्गीय 50% PhD MSc डिग्री झालेली असेल 60% मागासवर्गीय 50% तरी पण अप्लाय करू शकता. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला असेल 60% किंवा 50% मागासवर्गीय तरीही अप्लाय करू शकतात. की चॅलेंजेस दिलेले आहे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. 21 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे यामध्ये. ओके. 21 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. याच्यात पण व्हॅकन्सी फक्त आणि फक्त आपल्याला एक व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळणार आहे या पदासाठी. ओके. बघू शकता तुम्ही एक व्हॅकन्सी आहे 50 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता. मागासवर्गीय 55 वर्षापर्यंत. टेक्निकल ऑफिसरसाठी याच्यात व्हॅकन्सी दिलेली आहे, जी की आपल्याला याच्यामध्ये पण एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, जी की बॅचलर ऑफ मास्टर डिग्री आपल्याकडे असेल केमिकल इंजिनिअरिंग वगैरे तर अप्लाय करू शकता 50% आणि SC/ST 50% ओके. 60% ओपन कॅटेगरी, SC/ST 50% PhD MSc डिग्री असेल अप्लाय करू शकता 60% 50% मागासवर्गीयांसाठी. ओके. चॅलेंजेस दिलेले आहे यामध्ये. तुम्ही बघू शकता आपलं की चॅलेंजेस वगैरे जे बघून घ्या. वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे फक्त 4 वर्षाचा असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. 34 इयरपर्यंत आपण अप्लाय करू शकता. मागासवर्गीय आणि एक सर्व्हिसमॅनला म्हणजे यामध्ये आपल्याला सूट आहे. 2 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर वेबसाईट जे असणार आहे आपल्याला हायवे टेस्ट स्टाफची इथं व्हॅकन्सी आहे, जी की याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आता त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. यामध्ये जे असणार आहे आता टीम लीड हायवे रेट स्टॉपसाठी आहे. याच्यामध्ये जे पद आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आपला झालेला असेल 60% किंवा 50% SC/ST PWD असेल तर अप्लाय करू शकतात. 10 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स याच्यामध्ये लागणार आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत आहे. ओके. त्यानंतर जर पुढे बघायला गेलं तर याच्यात आपल्याला एज लिमिट आहे 42 वर्षापर्यंत मागासवर्गीयांना सूट आहे. याच्यात 5 व्हॅकन्सी बघायला मिळतात. आणि सगळ्यात शेवटची व्हॅकन्सी पण तीच आहे आपल्याला साईड मॅनेजरची हायवे रेस स्टॉपमध्ये. याच्यात पण आपल्याला बी.टेक वाले अप्लाय होऊ शकतात 60% ओपन कॅटेगरी, 50% SC/ST PWD. मास्टर अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला असेल 60% ओपन कॅटेगरी, 50% SC/ST PWD. तर आपण अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स लागला मिनिमम 5 वर्षाचा फक्त. याच्यामध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आपला असेल तर आपण अप्लाय करू शकता या पदासाठी. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे यामध्ये पण. आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला याच्यात एज लिमिट आहे 34 वर्षापर्यंत. कॅटेगरी वाईज सूट आहे. याच्यात 23 व्हॅकन्सी बघायला मिळतात आहे. ओके. आता याच्यानंतर जर पुढे बघायला गेलं तर 31 मे 2026 पासून तर 20 जून 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकता. ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. स्टेप 1 दिलेला आहे. त्यानुसार आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा. स्टेप 1, स्टेप 2 म्हणजे आपले बेसिक डिटेल्स
लॉग इन डिटेल आपल्याला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. डॉक्युमेंट PDF मध्ये अपलोड करा. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, 10वीचं सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थसाठी मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेशन आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, CTC सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ओके, CTC किती होता मागच्या कंपनीत ते पण माहिती आपल्याला फिल करावी लागेल. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करून संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब वगैरे अप्लाय करून आपण अप्लाय करू शकतो. ॲप्लिकेशन फीज आहे यामध्ये यू आर OBC NCL, एक सर्व्हिस पॅन, CWS जर असाल त्याच्यामध्ये नॉन रिफंडेबल अमाऊंट आहे. आपल्याला ₹1080 पेमेंट करावं लागणार आहे. आणि जर आपण ॲप्लिकेशन फीस जर बघायला गेलं तर ₹1000 आहे. 180 पेमेंट गेटवेचे चार्जेस आहे आपल्याला. ओके, अशा पद्धतीने आपल्याला पे करायचे आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे बघायला गेले आता SC ST PWDला कोणत्याही प्रकारची यामध्ये फी आपल्याला लागणार नाही. ओके, तर आपल्याला 0 फीस आहे. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. याच्यात आपल्याला ईमेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. तुम्हाला डाऊट्स वगैरे असेल तुम्ही मेल करू शकता यांना. त्यानंतर पुढे गेले आपण सिलेक्शन मेथॉलॉजी. तुम्हाला तर माहिती असेल जर की स्क्रीनिंग आपली घेतली जाणार आहे आणि इंटरव्ह्यू बेस आपलं सिलेक्शन आहे, जे की CBT टेस्ट. त्याच्यानंतर आपलं ग्रुप डिस्कशन, ग्रुप टास्क, पर्सनल इंटरव्ह्यू ही आपली सिलेक्शन प्रोसेस आहे. ओके, तर त्याचा सिलेबस पण इथं देण्यात आलेला आहे, जे तुम्ही वाचू शकता. मेडिकल आपलं चेक होणार आहे, मेडिकल होणार आहे. प्रोबेशन पिरियड तुमचा असणार 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड म्हणजे ट्रेनिंग पिरियड. ओके, ट्रेनिंग पिरियड झाल्यानंतर तुम्ही परमनंट होणार म्हणजे परमनंट होणार. त्याची सॅलरी दिलेली आहे. E2 लेवल असेल तर 50,000 ते 1,60,000 पगार असणार आहे. 21,07,000चा पॅकेज मिनिमम मॅन्युअली आहे. ओके, वर्षाला. E3मध्ये 60,000 ते 1,80,000 पगार म्हणजे 25,00,000चा पॅकेज आपल्याला भेटू शकतो 24,99,000 पर्यंत. E4मध्ये 70,000 ते 2,00,000 पगार असणार आहे. 30,21,000 पर्यंत पगार भेटू शकतो. E5मध्ये 80 ते 2,20,000 पगार आहे. 34,45,000 पर्यंत आपला पगार भेटू शकतो. E6मध्ये 90,000 ते 2,40,000 पगार भेटू शकतो. याच्यामध्ये पॅकेज दिलेलं आहे 39,82,000 पर्यंत. E7मध्ये 1,00,000 ते 2,60,000 पर्यंत पगार मिळू शकतो. 45,38,000 पर्यंत पॅकेज भेटू शकतो. आणि E8मध्ये आपल्याला 1,20,000 ते 2,80,000 पगार भेटू शकतो. याच्यामध्ये 55,49,000 रुपयाचा आपल्याला पॅकेज भेटू शकतो CTC. ओके, इयरलीमध्ये. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आहे. पॅकेज वगैरे चांगला आहे. HRA वगैरे बेसिक पे, ड्रेस अलाउन्स असणार आहे. DA, IDA, त्याच्यानंतर हाऊस रेंट असणार आहे. HRA असणार आहे. आणि इव्हन तुम्हाला बेनिफिट्स आहे ऑइल कंपनीकडून सगळे भेटणार आहे. ओके, PWD 40% पेक्षा जास्त असेल तरच आपण अप्लाय करू शकता या पदासाठी. आता SC STला 5 वर्षाची सूट, OBC NCLला 3 वर्षाची सूट, PWDला 10 वर्षाची सूट आहे. एक सर्व्हिसमॅनला पण 5 वर्षाची सूट आहे. अशा पद्धतीने सूट देण्यात आलेली एज लिमिटमध्ये. त्यानंतर जनरल इंट्रोडक्शन दिलेले आपण हे वाचून घ्यायचं आहे आपल्याला वाचायचं असेल तर. अशा पद्धतीची नोटिफिकेशन आलेली आहे. लवकरात लवकर 20 जूनपर्यंत ज्यांना आपल्याला करायचं असेल तर करू शकतात. खूप सारी संधी आलेली आहे, मोठी भरती आहे आणि पगार पण खूप चांगला आहे. ओके, तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट आवडला असेल तर लाईक करा. आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की Insta, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook IDची. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब फॉर विकत असतो. अशाच नवीन नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.